पालघरमधनं पुढची बातमी येते। पालघरच्या विक्रमगडमधील पैसे वाटपाचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय। मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटल्याचा दावा करण्यात येतोय। मतदारांना पैसे देऊन भाजपला मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय। सोशल मीडियावरती पैसे वाटपाचा हा व्हिडिओ व्हायरल आहे। भाजपकडनं पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो। तुझे पैसे घेऊन जा, त्याचे पैसे तर टाक. तुझं घेऊन जा. संगी नाही आहे ना शेतावर संगी आहे, पण संगी इथं कुठे तिला घालव. संगी इथे आणि संगीतचं पैसे घेऊन जा. रमेश हे बघा, 3 नंबरची निशाणी आहे कमळ फूल, बरोबर. त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे। कोणी काही बोललं तरी 3 नंबरची निशाणी कमळ फुलालाच करायचं आहे। उमेश म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल ना, यादीत नाव असेल तर शोधा आणि पैसे त्यांच्याकडून घ्यावे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षाने 500 रुपये प्रत्येक मताला देण्याचं काम या निवडणुकीमध्ये केलं आहे। 2.5 लाख रुपये प्रत्येक बूथला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दिले। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी कडक कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे करणार आहे, निवडणूक आयोगाकडे सुद्धा करणार आहे त्या ठिकाणी। आणि लोकशाहीच्या एकंदर प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेलं आहे। तर याच विषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, या व्हिडिओबद्दल नेमकी काय आता माहिती समोर येते आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काय दावे प्रतिदावे केले जातात? नक्कीच बघितलं तर राज्यात 5व्या आणि शेवटच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा पार पडला असून या टप्प्यात सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा पाऊस पाडला जात असल्याचा वारंवार आरोप विरोधकांकडून केला जातोय। यातच आता पालघर मधील विक्रमगड विधानसभेमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। विक्रमगड मधील ग्रामीण भागामध्ये पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये पैसे वाटप केले जात असून कमळाला मतदान करा असं देखील वाटप करणाऱ्यांकडून सांगण्यात येतोय। त्यामुळे व्हिडिओ नंतर आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यासाठी एक संधी मिळाली असून याबाबत अजूनही कोणताही गुन्हा जो आहे तो जिल्ह्यात दाखल झालेला नाहीये। विक्रमगड विधानसभेमध्ये प्रत्येक बूथला भाजप आणि मित्र पक्षांनी 2.5 लाख रुपये वाटप केल्याचा आरोप देखील आता सुनील भुसारा यांच्याकडून केला जातोय। आणि व्हायरल व्हिडिओ संदर्भात जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार करण्याचाही राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी आता इशारा देखील दिलेला आहे। बरोबर सर, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।